सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू ज्यांना शेवटचं षटक हाताळलं. म्हणजेच आता ते 2 गोलंदाज आहेत, कारण 8 डावांचं संरक्षण करणं सोपं नव्हतं. त्या 8 डावा वाचवल्या दोघांनी मिळून आणि त्यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. चला निलेश आणि भूषण. अरबाज चिखलेकर यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आणि लगेचच पुढील सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे, ज्या ठिकाणी आई एकविरा सांगेच्या विपक्षामध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजेच गावदेवी वालशीन या 2 संघांमध्ये आणखी एक मोठा सामना मित्रांनो तुमच्या भेटीशी येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सरपंच उपसरपंच चषक. स्वर्गीय रोशन नाना पाटील खेळाडू कक्ष तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहतात आणि जे फ्लेक्स ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे त्या सर्वांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला भूषणला आपण सामनावीर देऊया. निलेश देखील हाकदार आहे, परंतु 3 बॉलमध्ये 4 धावा भूषणनं वाचवल्या. मी राजू गोडे यांना विनंती करतोय की आपण आपले शुभासे प्रथमतः या ठिकाणी सामनावीराची ट्रॉफी द्यायची आहे. वेल्डन. भूषण पार्ट टाइम बॉलर आहे, परंतु भूषणनं खूप चांगली कामगिरी केली. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपडाला जिंकून दिलं. त्यानंतर रोहिदाजी गोडे यांच्या शुभास आपण मेडल या ठिकाणी देत आहोत आणि त्यानंतर एनर्जी ड्रिंक दिली जाणार आहे माज जावरे, ज्यांच्या मातोश्री उपसरपंच आहेत. आपल्या विद्यमान उपसरपंच यांचे सुपुत्र माजावरे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत एनर्जी ड्रिंक. वेल डन भूषण अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. तर जाऊया आणखी एक मोठी लढत तुमच्या समोर. नितीन आणि त्याच्या सोबतीनं बॅटर विलास मैदानामध्ये एंटर होतोय आणि एकविरा सांगेच्या विपक्षामध्ये ही लढत तुम्ही पाहतायत. अत्यंत महत्त्वपूर्ण ही लढाई. तर सांगे टीमनं या वर्षामध्ये पूर्ण एक संघ करत असताना चांगला खेळ आतापर्यंत साकारला. सुरुवात त्यांना चांगली मिळते, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी तो संघ अडखळताना आपण बघतो. परंतु आता या स्पर्धेमध्ये वेगळ्या इंटेंटनं त्यांना खेळ करावा लागेल. जिंकण्याचा दृष्टिकोन आज त्यांचा दिसतोय. कॅप्टननं सांगितलं या स्पर्धेमध्ये आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेमध्ये टॉप राहण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचा विचार जर आपण केला तर ही 11वी स्पर्धा आहे. आतापर्यंत वालशीन संघानं मला वाटतं एक वेळ फायनल खेळलेत या वर्षामध्ये, 2 वेळा फायनल खेळलेले आहेत म्हणजे, परंतु दोन्ही वेळा त्यांना फायनल जिंकता आलेली नाहीये. त्यांचा प्रवास देखील चांगला आहे या वर्षामध्ये, मात्र फायनलची ट्रॉफी एक वेगळा आनंद देत असते. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आणि हे सध्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहतात माननीय श्री जगनशेठ पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे. त्यांचा फ्लेक्स तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळतोय. बाळारामजी गोडे यांना देखील दाखवलं जात आहे. सोबतच वीरेंजी चोरगे, गणेश मेहेर यांचे फ्लेक्स तुमच्या समोर आणि हे 7 स्टार्स. या 7 स्टारच्या वतीनं या विभागाला एक वेगळी चालना मिळालेली आहे. विभागातील क्रिकेटला एक वेगळी चालना मिळालेली आहे. नितीन चौधरी स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला बघायला मिळेल आणि विलास वाकडे त्याच्यासोबत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाज राऊंड द विकेट. पहिला चेंडू अक्रॉस निघणारा होता, परंतु खूप जास्त बाहेर वळून घेणारा तो बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकाला सुरुवात आई गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाला या ठिकाणी मिळालेली आहे. रवी गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा त्याच दिशेनं हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. आणखी एक व्हाईट बॉल. अशा प्रकारच्या अवांतर धावा कुठेतरी मी म्हणेल एक मानसिक दबाव वाढवत असतात, गोलंदाजावर वाढवत असतातच, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्व फिल्डर्सवर देखील वाढवत असतात.
अशा प्रकारे एक्स्ट्राच्या धावा ज्या वेळेला एखादा गोलंदाज खर्च करतो 2 धावा धावफलकावरती. ओ रवीचा बॉल विथ द स्विंग, कडक शॉट, कव्हरच्या दिशेनं बॉलला पाठवलाय, सीमा पार स्लॅश करत असताना येतोय चौकार. बात आहे, मास्टर माइंड. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 6 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेले आहे. ओ पुन्हा त्याच दिशेनं पंच केलाय, आणखी एक बॉल सीमा पार. नितीनचा क्लास झळकतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना लागोपाठचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्री त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या, 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. आता थोडंसं खराब मी म्हणेल गोलंदाजाचे प्रयत्न पाहायला मिळाले. याचं कारण काय, जर तुम्ही फिल्डर ऑन साईडला लावलेत आणि त्याच्यानंतर तुमची गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेंथ होते आणि तीही ऑप्शनच्या बाहेर होते, म्हणजे तुम्ही फील्ड प्लेसमेंटनुसार गोलंदाजी करत नाही आहात आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि तसाही नितीनकडे एक चांगला क्लास आहे. या वर्षामध्ये चांगला खेळत आलाय. पॉवर प्लेमध्ये तो नेहमीच चांगली सुरुवात देतो आई गावदेवी वालशीन संघाला आणि या मॅच मध्ये देखील तो चांगला स्टार्ट. इथे चांगला बॉल, फुलर लेंथ होता. आता लेंथ मध्ये बदल केला, लागोपाठ 2 शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आले, तदनंतर आता फुलर लेंथ हा चेंडू पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर आहे आणि डॉट बॉल येईल. मनोज त्या ठिकाणी उपस्थित. निर्धाव येतोय 2 चौकारानंतर. धावा धावफलकावरती 10. सुरुवात लाजवाब, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह, येतोय चौकार. मिड ऑफला बीट करत असताना चौकार प्राप्त केला. 4 धावांच्या मदतीने आता धावांचा वेग भन्नाट. वालशीन संघासाठी थोडासा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवायची होती त्या ठिकाणी. हा बॉल थोडा खाली राहणार आणि इथे थोडा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅट येण्या अगोदर बॉल निघून गेला होता विकेट कीपरकडे. डॉट बॉल. 14 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात मिळाली आहे. नाणेफेकी हारल्यानंतर जी बॅटिंग मिळाली वालशीन संघाला, त्याचा फायदा होतोय. ओ पुन्हा एकदा बॅकफुट पंच, शॉट ऑफ दी आफ्टरनून. क्लासिकल फटका खेळला नितीननं. जणू का वीरेंद्र सेहवाग मैदानाच्या आतमध्ये बापगावच्या स्पर्धेमध्ये खेळतोय असा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. 18 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्यात, परंतु काय फटका आहे. थोडासा बॅकफुटला आला आणि परफेक्ट पंच करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार येतोय. लागोपाठ बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि 18 धावा या धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 6 चेंडूंचा सामना त्याने केला, 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 बॉल डॉट जरूर आले, परंतु 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये देखील धावा खर्च केल्या रवीनं. 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये जी सुरुवात हवी होती आई गावदेवी वालशीन संघाला, ती सुरुवात मिळालेली आहे आणि या क्रीडांगणावर नेहमीच नितीन चांगला खेळलेला आहे. आता मागची जी स्पर्धा पार पडली आपण बघितली की गावदेवी बापगाव संघाच्या वतीने ती स्पर्धा होती आणि तिथे देखील हा संघ फायनल खेळला होता. मनोज पाटील कमबॅक करून द्यावा लागेल. मनोज पाटीलला पहिल्या ओव्हरमध्ये जो वेग आता फलंदाजांनी धारण केलेला आहे, याच वेगानं जर का धावा बनत गेल्या तर डेफिनेटली एक मोठं टार्गेट.
आपल्याला बघायला मिळेल. हायलाइट आपण पाहूया त्याचे. हे चारही चौकार तुम्हाला बघायला मिळतील आणि हा पहिला चौकार आपण पाहिला होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्याच्यावर पंच करत असताना त्यानंतर नितीन पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लॅश करत असताना चौकार प्राप्त केला. एकूण 4 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा घेताना आपण पाहिला. तदनंतर एक्स्ट्राच्या धावा देखील या ओव्हरमध्ये आपण जरूर पाहिल्या. मनोजला कमबॅक करावा लागणार आहे. रवी पाटीलच्या विरुद्ध हल्ला बोल बॅटिंग केली. त्यानंतर हे पुन्हा बॅकफुटला येत असताना चांगला पंच. सेकंड ओव्हर मनोज पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्ञानेश्वर भंडारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल की मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. फ्रंट फुट येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली राहणारा चेंडू आणि ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू मनोज पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाला. निर्धाव चेंडूनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये ज्या धावा वेगानं बनलेल्या त्या धावा कुठेतरी इथेच थांबवाव्या लागतील, अन्यथा एक मोठं टार्गेट उभं राहील आणि ते टार्गेट चेस करत असताना भरपूर अडथळे सामोरे येतील. ते म्हणजे सांगी टीमच्या. फुल टॉस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. प्रिमेडिटिव्ह हा स्ट्रोक पाहायला मिळाला की ठरवलं होतं मला आता इथून एकच धाव घ्यायची आहे. 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 20 धावा. वेलकम ज्ञानेश्वर भंडारी. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025-26. फुल टॉस बॉल होता आणि विलासनं या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. हो, यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत आउटफील्डमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील केला जाणार. थोडंसं फंबळ क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला खराब बघायला मिळालं त्या ठिकाणी आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेले 22 वर. पहिल्या 3 बॉलवर मनोज पाटीलच्या ओव्हरमध्ये 4 धावा बघायला मिळाल्या. तर मनोजचं हेच सर इथून इंटेंट असणार आहे की कमीत कमी धावांचं षटक त्याच्या वतीनं यावं. ऑफ कटर होता, टप्पा पडला, आतमध्ये येणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल. नितीन एका बाजूनं चांगला खेळतोय परंतु इथून विलासनं देखील 2 डबल घेतल्या परंतु तदनंतर फुटवर्कची कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. जास्त दुरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, अवे फ्रॉम द बॉडी फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं नाहीये. मनोज पाटील पुढचा बॉल. ओ पुन्हा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक फ्लाइटेड बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. जबरदस्त पलटवार केला मनोज पाटील आणि टीम एकविरा सांगेनं. लागोपाठ डॉट बॉल येतात आणि हा डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना मिश्रण तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि ती मिश्रित गोलंदाजी मनोज पाटील करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्याचा दबाव न घेता या ओव्हरमध्ये कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर वळून घेणारा बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जाणार. 23 आकड्यावर 23 रन्स. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. यानंतरचा जो सामना होणार आहे महेर 11 बापगाव संघ तुम्हाला खेळताना दिसेल. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, आणखी एक लेन बॉल, आणखी एक डॉट बॉल. 4 चेंडू निर्धाव आलेत मनोज पाटीलच्या ओव्हरमध्ये. फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 षटकांचा केस संपन्न. 23 धावा धावफलकावरती. ग्रेट कमबॅक फ्रॉम आई एकविरा सांगे टीम.
पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल जय सावरीदेव किरवलीच्या विरुद्ध मेहेर 11 बापगाव अशी लढत आपण पाहणार आहोत. आणि हे पहा इथून मनोज पाटीलचं षटकी तुम्हाला बघायला मिळालं. 4 बॉल या ओव्हरमध्ये एकूण डॉट आपण येताना बघितले आणि 23वा या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळाला. तिसरा षटक बॉलिंग मार्कवर दीपेश मोगरे गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं त्याच्याकडे आता चेंडू सोपवला. आज देखील बराचसा बदल पाहायला मिळतोय बॉलिंग क्रमामध्ये. दीपेश सामना करेल बॅटर नितीन. आता नितीनवर देखील दबाव असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी विलास वाकडे त्या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसला आणि त्याच्याचमुळे तो पलटवार केला तो सांगे टीमनं. मात्र इथून आता त्या दबावामध्ये न जाता नितीनला त्याचा स्वाभाविक खेळ खेळावा लागणार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. खरं तर नितीनची ओळख आहे रिव्हर्सचे फटके खेळण्यामध्ये, तो माहेर आहे, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. आई गावदेवी स्पोर्ट वालचींची स्पर्धा देखील मित्रांनो आपल्याला बघायला मिळाली. एक यशस्वी स्पर्धा बापदेवपाड्याच्या क्रीडांगणावरती आपण पाहिली आणि ती स्पर्धा ज्या हनुमान चौधरपाडा संघानं जिंकली. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला आणि शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय. एकदा मिळाली सेकंडचा कॉल, कीपर एंडला थ्रो जरूर आला, परंतु वेगानं 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. मनोज त्या ठिकाणी होता थोडंसं फंबळ आणि छोट्या छोट्या चुका ज्या येणाऱ्या काळामध्ये महागात पडत असतात. आपण अनेकदा पाहिलंय. मागचा सामना तुम्ही घ्या जिथे 2 रन्सची पेनल्टी देखील होती, परंतु अंतिम ओव्हरमध्ये ज्या चुका फलंदाजांकडून झाल्या आणि त्याच्याचमुळे पराभूत झाला संघ. यावेळेला लॉफ केलाय ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, एक्सलंट स्ट्रोक. आज पूर्णपणे प्युअर क्लास झळकतोय नितीन चौधरीचा. त्याच्या बॅटमधून आला नेत्रदीपक षटकार. क्लासिकल स्टँड अँड डिलिव्हर्ड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा सिक्सर. पुन्हा ड्राईव्ह केला, पुन्हा जागा बनवली आहे, खबर ड्राईव्ह. आज सामणार नाहीये नितीन चौधरी. आणखी एक चौकार आले आणि फटकेबाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ वाजवा. परफेक्ट क्लासिकल फटकेबाजी आज नितीनच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुस्तकी फटके खेळत असताना हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 35 आकड्यावर. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह, थोडासा मागे गेला, इनसाइड आउटचा फटका. 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त करत असताना दीपेश मोगरेच्या विरुद्ध नितीन ऑन फायर, नितीन चौधरी ऑन फायर. 10 चेंडूंचा सामना केला, 28 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 35. स्विच हिट अँड स्वीट हिट, चौफेर फटकेबाजी. आज नितीन नावाचं वादळ मैदानात घोंगावतोय. आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधून. पण पाहतोय आणि या चौकार आल्या बघता बघता वैयक्तिक 32 धावांवर जाऊन पोहोचलाय. काल अशाच पद्धतीने फटकेबाजी आपण जरूर पाहिली होती, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये यतीनच्या बॅटमधून 47 धावा आल्या होत्या. आणि आता इथून नितीन, यतीन आणि नितीन, क्या बात आहे. या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगला खेळ साकारलाय. काल अक्षय थेटे चांगला खेळला, 50हून अधिक धावा कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पुन्हा जागा बनवली आहे, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहेत. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर जाऊन पोहोचते धावफलकावरती 40 धावा, 40 रन्स. मोठ्या टोटलकडे वाटचाल आणि आता 3 षटकांचा केस संपन्न झाला. दीपेश मोगरेच्या विरुद्ध चांगल्या धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या नितीन चौधरीनं आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळालेत.
विकेट घेताना पहिल्या जागा बनवली आहे, पुन्हा पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बरोबर क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी ठेवला होता. टीप कव्हरला पकडलाय झेल आणि एक वादळी खेळ झंझावत डाव या ठिकाणी समाप्त झाला नितीन चौधरीचा. पिंटू पाटीलच्या माध्यमातून पकडण्यात आला आणि फायनली ब्रेक थ्रू दिला या ठिकाणी राज मोगरेनं. पहिल्याच बॉलवर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला नवीन बॅटर सुजल. सुजल वाकडे मैदानामध्ये एंटर होतोय. टीमची टोटल 40 असताना हा पहिला धक्का लागलाय. चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. राज पलटवार करतोय आता. त्याला माहिती आता नितीन आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगला कटर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. राज मोगरेच्या माध्यमातून टप्पा पडला. हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल. थोडस थांबून बॉल आला आणि त्याच्यामुळे सुजल तेथे फायदा उचलू शकलेला नाही आणि चकवला अक्षरशः फलंदाजाला. 40 ला 1. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. आता चुकीचा बॉल आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग लेगच्या पलीकडे. येतोय चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि त्याच्यावर हुक करत असताना वन बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला. चौकारानं स्कोर वेगाने पुढे 44. पुन्हा कटर फुलर लेंथ बॉल टप्पा पडला आणि थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. आणि एक डॉट बॉल आला. अंतिम ओव्हरमध्ये राज चांगली कामगिरी करतोय. फलंदाजांवर राज करतोय. चला जय सावरीदेव किरवली आणि मेहर 11 बापगाव दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. तो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा बॉल येतोय डीप मध्ये. एकसा कव्हरला प्रॉपर एक्झिक्युशन तेथे करता आलं नव्हतं. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला 47 धावा. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात राजनं. शेवटचा बॉल आणि भावेश मागे यांची देखील कमेंट आपण पाहतोय. वेल ऑर्गनायझेशन बापगाव टीमसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स येतात सध्या युट्यूबच्या माध्यमातून आणि यानंतर त्यांचा सामनाही तुम्हाला बघायला मिळेल. बॅकफुटला जाऊन पंच केला. शॉर्ट कव्हरला फिल्डर उपस्थित. ओहो पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झाला. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता कीपर एंडला धावबादची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावा धावफलकावरती एकूण 48 आणि 49 धावांचं लक्ष पार करावं लागेल एकविरा सांगे टीमला. विलासच्या बॅटमधून एक धाव जरूर पाहायला मिळाली परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला आणि 48 धावा एक चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती बनवली आहे. 49चं लक्ष पार करावं लागेल. मात्र त्या अगोदर आपण करणार आहोत टॉस. किरवलीच्या विपक्षामध्ये मेहर 11 बापगाव. वास जावरे आणि ज्ञानेश्वर भंडारी यांच्या शुभाशय आपण करत आहोत टॉस. स्वतःच्या स्पर्धेमध्ये मेहर 11 बापगाव हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत असणार आहे ती म्हणजेच जय सावरीदेव किरवली या संघाची. अनंत पाटील यांनाही विनंती असेल आपण आपल्या शुभास या ठिकाणी टॉस करायचं आहे. ओके थांबा 1
एका बाजूला मेहर 11 बापगाव, दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक. ओके, चला तर सावरदेव किरवली संघाची मागणी आहे मेहर 11 बापगाव आणि सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकलाय मेहर 11 बापगावनं. टॉस विनिंग कॅप्टनला जो प्रसिद्धी वाईन शॉप यांच्याकडून आलेला कोल्ड्रिंक आपण येथे देत आहोत. मेहर 11 बापगावच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण मंचावरती बसावं. चर्चा आपण करणार आहोत या ठिकाणी दोन्ही कॅप्टन सोबत. नाणेफेकी जिंकलेली आहे. या स्पर्धेला आयोजन करण्यासाठी मागच्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला चांगली साथ बाळाराम मेहर त्याचबरोबर तुमच्या गावकऱ्यांची लाभत असते. काय सांगशील सर्वच टीमनं कशी मेहनत घेतली ही स्पर्धा भरवण्यासाठी? सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली. ग्राउंड साफसफाई करण्यापासून आयोजन नियोजन पूर्ण म्हणजे पूर्ण टीम होती म्हणून आयोजन नियोजन झालं आमचं. खरं तर मैदानाविषयी देखील मी जाणून घेणार की ज्या पद्धतीने तुमच्या टीमच्या वतीनं बाळामजी मेहर यांच्या वतीनं मैदानासाठी जो काही फायनान्शियल बॅकअप असेल, त्याच्यानंतर आता कुठेतरी मॅचेस होत नव्हत्या बऱ्याच दिवसांपासून या क्रीडांगणावरती, त्यासाठी जे प्रयत्न केले त्याविषयी काय म्हणशील? ग्राउंडवर आधी तर कॉन्क्रीट होता, ते आधी कॉन्क्रीट काढायला लागल्यानंतर माती बिती हे ते रोलर बिलर सर्व पूर्ण खर्च करून नंतर मग टुर्नामेंट भरवण्यात आलेली आहे. नक्कीच शुभेच्छा तुला देतोय. नाणेफेकी देखील जिंकलेली आहे महत्त्वाच्या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग तुम्हाला करायची. काय टार्गेट येशील, कारण घरच्या मैदानावरती खेळत आहेत? 40 ते 50. कोणाकडून तुला खास अपेक्षा आहेत? आणि जय सावरदेव किरवलीला या वर्षामध्ये आपण पाहतो की सुरुवात चांगली मिळते, परंतु शेवटला कुठेतरी जसजशी आव्हानं मोठी होतात तसतसा संघ बॅकफुटला जातोय. विनोद आहे, गुरुनाथ आहे, पण माझी अपेक्षा अशी आहे की बॉलिंग चांगली करावी. म्हणजे कुठेतरी गोलंदाजीमध्ये जरूर काही त्रुटी पाहायला मिळालेल्या आहेत. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि ह्या मैदानावर खेळण्याची किती उत्सुकता होती? खूप आनंद वाटतो. शुभेच्छा असतील तुला देखील. नाणेफेकी संपन्न झालेली आहे. मेहर 11 बापगाव संघानं टॉस जिंकला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी जय सावरदेव किरवली संघाला आमंत्रित केलं, परंतु आपण एक सन्मान देखील या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अनंता पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय बाळारामजी मेहर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित या ठिकाणी करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय अनंता पाटील यांचा सन्मान, कालही ते या ठिकाणी उपस्थित होते, आजही त्यांची उपस्थिती आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. एका बाजूला मॅच ही सुरू झालेली आहे आणि जरूर आपण या सन्मानानंतर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आता सज्ज होत आहेत योगी पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद समीर. अतिशय चांगल्या प्रमाणे सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी टीम आई एकविरा स्पोर्ट्स सागे संघाची, कारण पाहू पिंटू पाटील आणि रोशन मोगरे ही सलामी जोडी सध्या आपण पाहत आहोत. आणि या सुरुवात गोलंदाज प्रजेशने केली पॉवर प्लेला, परंतु पहिल्याच चेंडूवरती त्याचं स्वागत केलं चौकारानं. 49 धावांचा लक्ष्याचा या ठिकाणी पाठलाग सुरू आहे आणि चांगला स्ट्रोक पाहिला आपण, अगदी क्लासिकल फटक्या पाहिल्या आपण पिंटू पाटीलच्या वतीनं. आज कॅप्टनची सुद्धा जबाबदारी पिंटू पाटीलनं स्वीकारली, आपल्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीने मात्र या ठिकाणी तो खेळ तिथे मात्र साकारणार का? फोर्थ विकेटने मारा करतोय व पुन्हा इनफिल्डला भेट केला, जबरदस्त बॉटमॅनचा चांगला वापर करतोय आणि चेंडू पुन्हा चाललाय कव्हरच्या दिशेनं. सलगचा दुसरा चौकार. जो अनुभव आहे पिंटू पाटीलकडे, तो अनुभव आता मात्र कुठेतरी जोखण्याचा प्रयत्न करतोय. आणि तसंच जर आपण पाहिलं तर या मैदानावरती जी पहिली स्पर्धा आपण या सीझनमध्ये पाहिली, आपण आई गावदेवी चषक बापगावच्या वतीने ती स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आई गावदेवी वालचित संघाने प्रवेश केला होता. रनरअपची ट्रॉफी मात्र या संघाने उचलली आणि तसं जर पाहिलं तर क्रीडांगणावरती या संघाचा खेळ चांगल्या प्रमाणे राहिलेला आहे. आणि ही दुसरी स्पर्धा पाहतोय आपण या मैदानावरती. मेहर 11 बापगाव संघाची स्पर्धा आपण पाहतोय, 3 दिवसांची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आता दुसरा दिवस आपण पाहत आहोत. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले व ऑन चालले, त्यामध्ये टर्न गेला आहे,
फिल्डिंगकडे मात्र पूर्णपणे लक्ष केंद्रित करतोय पिंटू पाटील आणि त्याच्यानंतर तो फटका एक्झिक्यूट करतोय. सलगचा तिसरा चौकार खेळ साकारतोय. आजच्या दिवसातील आय थिंक दुसरी चौकारची हॅट्रिक पाहतोय आपण, कारण आपण एक मॉर्निंग सेशनमध्ये सुद्धा चौकारची हॅट्रिक पाहिली, परंतु इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, तंत्र मात्र शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी हा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आणि पाहू शकाल माजी सरपंच सन्माननीय श्यामशेठ दळवी यांच्या अगदी कटआउटच्या दिशेनं मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 12 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व लेट कट करण्याचा प्रयत्न जागेवरती टॅप केलाय आणि पाहू शकाल दरम्यान किरोलीगावचे ज्येष्ठ समाजसेवक जय सावरुदेव, किरोली संघाचे पुरस्कर्ते गणेशजी बजागे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज किरोली गावातील दोन्ही संघ मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आरडी किरोली संघाने मात्र विजय संपादित केला आणि आता या मॅच नंतर तुम्हाला दुसरा किरोली गावातील संघ पाहायला मिळेल, सावरुदेव किरोली. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली. पाहू शकाल पंच आमच्याकडे वळत आहेत वाईटची खून दर्शवत असताना थोडंसं आज प्रजेशवरती आपल्याला दडपण पाहायला मिळतोय. अवंतर धाव या ठिकाणी खर्च केले गेले. 14 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 3 चौकार, एक सिंगल, एक वाईटच्या स्वरूपात अशा प्रमाणे सध्या आपण पाहतो. या षटकाचं विश्लेषण हो पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आय थिंक झेल तिथे ड्रॉप झालाय. संधी निर्माण झाली होती. रोशन मुगरीची विकेट आय थिंक धोक्यात होती. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल स्क्वेअर केटचा अंदाज, परंतु तदनंतर पॉइंट वरती पहा सोपा झेल आणि त्याच्यानंतर चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र धरणीला दान झाला आणि पहिला जीवनदान रोशन मोगरेला मात्र या सामन्यामध्ये प्राप्त होत असताना ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती आई एकविरा सागे संघाला सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी पाहुण्याचं शुभागमन होत असताना हो रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, परंतु त्या फटक्यामध्ये पाहू शकाल कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालं नाहीये आणि अशा प्रमाणे षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. पहिल्या 3 चेंडू होते 3 चौकार धरून पाहिले, परंतु त्याच्यानंतर प्रजेशनं चांगल्या प्रमाणात या ठिकाणी वापसी करून दिलेली आहे. आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूंसाठी ज्यांच्याकडून आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, त्या सर्व ट्रॉफीज आम्हाला सन्माननीय बलिरामजी कातोड मेहेर यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. बापगावची समाजसेवक आहेत, त्याचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला गुरुनाथजी मेहेर. मी दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नभा आपलं सरपंच व उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर तुम्हाला बापगावचा संघ मध्ये पाहायला मिळेल, अर्थात आयोजक संघ, आणि त्याच्यामध्ये पाहतो की आता बापगावतील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आता मात्र आपल्याला या ठिकाणी जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत. सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी निसंकोचपणाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नभा, कारण आपल्याच मुलांची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 2 धाबाची पॅनल्टी आहे वालचीन संघाला, ती सुद्धा आपण ऍड करूया. म्हणजे एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 16 आणि दुसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज नितीन चौधरी. आज नितीनने कमालीचा खेळ केला बॅटिंगमध्ये, जबरदस्त मात्र बॅटिंग त्याने साकारली आणि आज गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी त्याला चांगला खेळ करावा लागेल. जरूर एक दुःखद मित्र मी या ठिकाणी बातमी सांगेन की याच संघातील खेळाडू आय थिंक आकेश चौधरीला मात्र जरूर त्या ठिकाणी त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि आज तो खरोखरच हॉस्पिटलमध्ये अजूनही सुखरूप नाही आहे आणि जरूर पडतो की आपल्या विभागातील सर्वच खेळाडूंनी, सर्वच 7 स्टारच्या वतीनं मात्र चांगलं योगदान त्यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे. कारण हा विभाग जर आपण पाहिला तर प्रत्येकजण प्रत्येक खेळाडूसाठी पाहतो की चांगल्या प्रमाणे प्रयत्न करत असतात आणि चांगलं सहकार्य देत असतात. जरूर आपण देवाकडे एकच मागणी करूया की तो चांगल्या प्रमाणात मात्र लवकरात लवकर बरा होईल, हेच आपण आपल्या देवाकडे साकडं घालूया. आणि इथे मात्र पाहू शकला या ठिकाणी एक चांगला फटका आला, अगदी एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. चांगला बॉटमॅनचा वापर केला शेवटच्या क्षणाला, मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी बॅटचं तोड उघडलं आणि एक्झॅक्टली खेळाडू कक्षाच्या अगदी झोलून चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. जो अनुभव दोघांकडे आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकतायत आणि आज पाहतो की दोघेही चौकारामध्ये डील करतायत.
मिस्टर हेमंत गणेश मेहर यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्याचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. नितीन पुन्हा एकदा मार्ग शोधतोय. व रिव्हर्सचा फटका मात्र पार रोशननं दुसऱ्यांदा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळा तो मात्र त्या ठिकाणी असफल राहिलाय. कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र त्याने प्रयत्न केला होता. तिथे सुद्धा मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झाला नाही आणि ते मात्र नितीनच्या विरोधात त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा मात्र तो असफल फेल ठरलाय. हो पुन्हा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन हे वैशिष्ट्य राहिलं नितीन चौधरीचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण प्रत्येक चेंडू तो एका लेंथवरती टाकत नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो आणि तसं जर पाहिलं तर बदल होणे कालाची गरज. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 14 चेंडू अजून शिल्लक आणि विजयासाठी इथून 28 धाबांची आता मात्र आवश्यकता असेल टीम एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. दरम्यान पाहू शकाल बापगावची लाडके जावई मिस्टर सागरजी तुपे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहिला. 14 चेंडू आता मात्र केल्या दोन्ही शिल्लक 28 ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहत आहोत. एका बाजूला वालचित संघ तर दुसऱ्या बाजूला सांगे संघ सध्या आपण पाहतोय धाबांचा पाठलाग करतोय. हो बॅट शिकाडा आणि चेंडू सरळ चालले थर्ड मॅचच्या दिशेने शतरक्षक आहेत आणि पाहू शकाल तोपर्यंत एक धाव तिथे मात्र सहजपणे पूर्ण केली गेली. आई गावदेवी स्पोर्टच्या वतीने सुद्धा आपण एक चांगली देखणी स्पर्धा पाहिली आई गावदेवीच्या नावानं आणि तो चषक उचलला जय हनुमान चौदरपाडा संघाने. आणि आज तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतोय मेहर 11 बापगाव संघाच्या स्पर्धेमध्ये. व जाणून बुजून चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पाहिला तर अगदी ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय. पंचाची दोन्ही समांतर पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात तिथे धाव खर्च केली नितीननं. धाबा कशा येतात हे महत्त्वपूर्ण नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये धाबा येणं गरजेचे असतात. ज्यावेळी आपण धाबांचा पाठलाग करतो किंवा आपण धाबांचा एक्झॅक्टली ज्यावेळी टार्गेट देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी धाबा येणं हे लिमिटेड ओव्हरमध्ये फार महत्त्वपूर्ण असतात आणि त्या धाबा आता मात्र कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो सरळ बॅटिंग प्लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केलाय. तर याप्रमाणे 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. 49 धाबांचा सध्या पाठलाग सुरू आहे आणि तो पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धाबा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं वाटलं की या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अर्धा पल्ला 2 षटकामध्ये कंप्लीट केलाय सांगे संघानं आणि जो अर्धा पल्ला जो आहे तो मात्र तुम्हाला 2 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि जमेची आपण जर बाजू पाहिली तर कुठल्याही प्रमाणे विकेट्स मात्र इथे गमावलेल्या नाहीये. येणाऱ्या बॅटिंगमध्ये तुम्ही मनोज पाटीलला पाहू शकाल. विकी चांगली बॅटिंग करू शकतो. राज बोगरे सुद्धा मात्र एक चांगल्या प्रमाणात तो खेळ साकारू शकतोय. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर अगदी खोलवर आहे परंतु या जोडीकडून जी अपेक्षा होती सांगे संघाला ते अपेक्षापूर्वक केलेला दोघांकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचे खूप मोठे चाहते इताडी गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि आमचे बाराम मेहर यांचे मित्र मदनजी पाटील याचं शुभागमन आणि बारामजी मेहर यांचे सासरे बुवा आहेत आणि या सासरे बुवांसुद्धा मात्र या ठिकाणी आपल्या जाव्यांवरती फक्र असेल की एवढी मोठी स्पर्धा मात्र त्यांनी आज भरवली. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली प्रजेशनं. आय थिंक सुजल आहे. हे दोघेही बंधुराज आहेत प्रजेश सुजल. पहिल्या षटक प्रजेशने हाताला दुसरा षटक नितीनने हाताला आणि हा सुजल गोलंदाज आता मात्र सुरुवात करतोय. डॉट बॉलनं मात्र चेंडूच्या हाताने आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. हो यॉर्कर लेंथ बाटची आतली गडा आणि चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी संत गतीने विकेटच्या पाठीमागे चाललाय. अगदी पायंडेकचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जबरदस्त लेंथ वरती सध्या आपण पाहतोय या ठिकाणी कामगिरी करतोय सुजल. याच
गोलंदाजी मात्र कुठेतरी गरज होती या टीम वालचीत संघाला. ओव्हरपिच चेंडू जरूर होता, परंतु चेंडू वेगाने चालला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून खूप मोठा गॅप होता आणि सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा चौकार. तो फटका अखेर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे असं वाटतं की चेंडूला मात्र एक्झॅक्टली थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु चांगल्या प्रमाणात फलंदाज रोशननं गॅप शोधलाय. आणि तसं पाहिलं तर रोशन मोगरे एक क्लासिकल फलंदाज आहे. अशाच प्रकारे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहत असतो आणि त्यापैकी हा देखना स्ट्रोक पाहिला आपण सरळ बॅटने अगदी कॉपी बुक स्टाईलनं. जबरदस्त मात्र फटका आणि चौकारानंतर पाहू शकाल समीकरणामध्ये सुद्धा मात्र होणार बदल. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 20 धाब्यांची गरज. उडवलाय पुन्हा त्याच दिशेनं, पुन्हा गॅप शोधलाय, पुन्हा चेंडू चालला त्याच दिशेनं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. मैदान खूप मोठं आहे आणि गॅप सुद्धा मात्र खूप मोठे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे पाहतो की धावांचा तोटा नाहीये या क्रीडांगणावरती. व आता शपल उकलण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज त्याकडे पाहू शकाल पूर्णपणे फेल ठरलाय. डॉट बॉलची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कधी सामना झुकतो सांगे संघाच्या बाजूनं, कधी सामना झुकतोय टीम गावदेवी स्पोर्ट वालचीत संघाच्या बाजूनं. कारण 7 चेंडूचा केला आता मात्र शिल्लक आणि 7 मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. फटका हवेत केला लॉंग ऑफवरती क्या आवेश वाकडे आहे, चेंडू खाली पोहोचला आहे आणि पकडली या ठिकाणी या सामन्याची गोल्डन विकेट्स. झेलबॅटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाला रोशन मोगरे बॅक टू द डगआउट. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस हा समीकरण मात्र पूर्णपणे आवेशला ठाऊक होतं आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणे लॉंग ऑफकडे मात्र चुकी केली नाहीये. फलंदाज रोशन मात्र या ठिकाणी बादून माघारी गेला, परंतु बॅटिंग चांगल्या प्रमाणे त्यांनी साकारली. त्याच्या बॅटमधून पहिले आपण एक्झॅक्टली 2 चौकार निघाले, 3 चौकार निघाले आणि आता नवीन फलंदाज मनोज पाटील एंटर होते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती 6 मध्ये आता विजयासाठी 16ची गरज. पिंटू पाटील पहिल्या चेंडू फुल टॉस मिळाला, चांगली प्रमाणे दिशा दाखवली आणि वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगकडे. क्षेत्रशी जरूर पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आकेश वाकड्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं स्वागत केलं या ठिकाणी या पिंटू पाटील चौकारानं. खराब लेत होती, फुलटॉस दाबा स्टिकवरती फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. त्याच्यामध्ये पिंटू पाटील यशस्वी राहिला जरूर, परंतु त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना पाहू शकाल अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू. पंचाचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. ड्युअर डाय सिक्वेशन मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 धाब्यांची अजूनही मात्र आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. आणि समोर असेल आता मात्र नवीन फलंदाज मनोज पाटील. ओहो, फ्लाईट दिलं त्या ठिकाणी पूर्णपणे पाहतो की फलंदाजाला बीट केलंय. असं वाटलं की मात्र फुलटॉस वरती मनोज पाटील तिथे मात्र फटका एक्झिक्यूट करेल, परंतु कुठल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी टायमिंग प्रॉपर झालं नाही. बॅटची जरूर मात्र त्या ठिकाणी हलकीशी कडा आपण पाहिली, परंतु आता सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये जरूर पोहोचलाय. परंतु इथून मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल मनोज पाटीलला. 3 मध्ये किमान तुम्हाला 2 मोठे फटके मात्र इथे खेळावे लागतील, कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून मात्र विजयासाठी पाहिलं तर 11 धाब्यांची गरज. फिल्डिंगमध्ये आपण पाहतो की सातत्याने बदलाव केला जातोय.
कारण कॅप्टनला माहिती की आता मनोज पाटील मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळे पाहतो की जास्तीत जास्त आपल्याला बाउंड्री रायडर्स आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. उडवलाय फटका हवेत केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. स्वतः गोलंदाज चालला चेंडू खाली पाठमध्ये होत असताना चेंडू धरणीला दान आणि फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. इथून सिंगल डबल जर धाबा येत राहिला तर त्याचा जास्त नुकसान आई गावदेवी बालचिन संघाला होणार नाही, त्याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. परंतु इथून आता सामना जिंकायचा असेल तर मात्र दोन्ही चेंडू आता मात्र या ठिकाणी सीमेरेषेच्या बाहेर मात्र फेकावं लागतील, कारण 2 मध्ये 9 धाब्यांची आता मात्र आवश्यकता. ओव्हर पिच उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. स्पेशल स्ट्रोक बाय मनोज पाटीलच्या बॅटमधून निघालाय, सिक्सर. सिक्सर मात्र पूर्णपणे या सामन्याचं वातावरण टाईट केलं. शेवटचा बॉल शिल्लक आणि त्या शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी सांगी संघाला एकूण 3 धाब्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा. जिंकेल कोण, वालचिन की सांगे, सांगे की वालचिन, की ते गोलंदाज आकेश वाकडेकडून आपल्याला एखादा गोल्डन चेंडू पाहायला मिळू शकेल, की एखादी गोल्डन बाउंड्री मनोज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल. जबरदस्त सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण जर पाहिलं तर कुठेतरी एकतर्फा सामने होत होते, परंतु आज नेट टू नेट फाईट. मागील सामना सुद्धा आपण पाहिला चित्त थरारक लढतीपर्यंत पोहोचला आणि हा सामना सुद्धा मात्र शेवटच्या चेंडूवरती पोहोचलाय. 1 मध्ये आता विजयासाठी 3ची गरज. खराब चेंडू, फुल टॉस, पंचांचा बीमर नो बोलता इशारा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी सावकाराने हा सामना जिंकलाय आई एकविरा स्पोर्ट सांगे संघानं. हार्ड लक टीम आई गावदेवी स्पोर्ट वालचिन and many congratulations टीम आई एकविरा स्पोर्ट सांगे. गोलंदाजाने चुका केल्या आणि त्याच्यामुळेच पाहतो की त्या चुकांमुळे आता मात्र स्पर्धेच्या बाहेर झालाय. पहिल्याच फेरीमध्ये गावदेवी स्पोर्ट वालचिन संघ आणि शेवटचा चेंडू पहा. अगदी विजयाची धाव, विजयाचा चौकार मनोज पाटीलच्या बॅटमधून निघालाय. सो वेल प्लेड मनोज पाटील. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार.